हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा विषय अनेक घरांशी संबंधित आहे। अनेक मुला-मुली उत्तम शिक्षण घेतलेले असतात, चांगली नोकरी करतात, स्वभावही चांगला असतो, तरीही विवाह केला जमत नाही। वारंवार स्थळे येतात, पण काही ना काही कारणाने गोष्ट पूर्वी सरकत नाही। अशा वेळी मनात निराशा येते, आई वडील चिंतेत पडतात, समाजातील प्रश्नामुळे मानसिक ताण वाढतो। अशा परिस्थितीत परमपूज्य गुरुमाऊलींनी श्रद्धा आणि सातत्याने करण्यासाठी एक सोपी सेवा सांगितली आहे। मित्रांनो, आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा ही कोणतीही जादू नसते। सेवा म्हणजे देवावरील पूर्ण श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक भाव। आता आपण उपाय जाणून घेऊया। दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। घरातील देवघरात किंवा श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। त्यानंतर मन शांत करून स्वामी समर्थांना नमस्कार करावा। मनातील विवाहाची इच्छा त्यांच्यासमोर प्रामाणिकपणे व्यक्त करावी। यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करावा। यानंतर श्री स्वामी समर्थ तारक मंत्र श्रद्धेने म्हणावा। त्यासोबत आपल्या कुलदेवतेला आणि आईवडिलांना मनोमन नमस्कार करावा। ही सेवा सलग 41 दिवस करावी। सेवा करताना कोणावरही राग, मत्सर किंवा द्वेष ठेवू नयेत। घरातील मोठ्यांचा आदर करावा। शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी पिवळी फुले अर्पण करावीत। गरीब किंवा गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे। गाईला चारा, पक्ष्यांना दाणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणेही पुण्यकारक मानले जाते। लक्षात ठेवा, सेवा करताना परिणामाची घाई करू नका। स्वामी समर्थ प्रत्येक भक्तासाठी योग्य वेळ ठरवतात। अनेक भक्तांनी श्रद्धेने सेवा करून मनशांती, आत्मविश्वास आणि चांगले अनुभव मिळाल्याचे सांगितले आहे। प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो, पण यश नक्की मिळते। जर विवाहात अडथळे येत असतील तर योग्य प्रयत्न, कुटुंबाचा संवाद आणि आवश्यक असल्यास समुपदेशन यांच्यासोबत आध्यात्मिक साधना केल्याने मानसिक बळ मिळू शकते। चला तर शेवटी एक प्रार्थना करूया। हे स्वामी समर्था, ज्या मुलामुलींच्या विवाहात अडथळे येत आहेत, ज्यांना योग्य जीवनसाथी मिळू दे आणि त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि मंगलमय संसाराची सुरुवात होऊ दे। सर्वावर तुमची कृपा राहू द्या। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। प्रिय स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे। हा अनुभव आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि स्वामीवरील विश्वास किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देतो। एका कुटुंबातील मुलगी उत्तम शिक्षित होती। चांगली नोकरी, उत्तम स्वभाव सर्व काही असून तिचा विवाह जमत नव्हता। अनेक स्थळे आली, बोलणी पण झाली, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा यायचा। त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होतं। एके दिवशी त्या कुटुंबाने परमपूज्य गुरुमाऊलीचे मार्गदर्शन घेतले। गुरुमाऊलींनी त्यांना सांगितले, काळजी करू नका, श्रद्धेने श्री स्वामी समर्थांची सेवा करा, नामस्मरण करा, परिणामाची घाई करू नका। त्या दिवसापासून मुलगी आणि तिचे आईवडील दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावू लागले, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू लागले, तारक मंत्र श्रद्धेने म्हणू लागले। प्रत्येक गुरुवारी शक्य तितके अन्नदान, सेवाकार्य करू लागले। सुरुवातीला काहीच बदल जाणवला नाही, पण त्यांनी सेवा थांबवली नाही। मनात एकच विश्वास होता, स्वामी योग्य वेळी योग्य तेच करतील। काही आठवड्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीकडून एक नवीन स्थळ आलं। यावेळी बोलणी शांतपणे झाली। दोन्ही कुटुंबांना एकमेकाचा स्वभाव आवडला। सर्व गोष्टी सहज जुळून आल्या आणि काही दिवसातच विवाह निश्चित झाला। त्या कुटुंबाचं म्हणणं असं होतं, आम्हाला फक्त विवाहच मिळाला नाही, तर त्या सेवेमुळे, स्वामी सेवेमुळे मनाला शांतता, धीर आणि स्वामीवरील विश्वासही मिळाला आहे। भक्तांनो, प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य
परिस्थिती आणि अनुभव वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकालाच अगदी लगेच अनुभव येईल असं नाही. पण श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न केल्याने आपल्याला जोडी नक्कीच मिळेल. या जोडीला आध्यात्मिक साधना मनाला मोठे बळ देते. म्हणूनच जर तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणाच्या विवाहात अडचणी येत असतील तर निराश होऊ नका. योग्य प्रयत्न सुरू ठेवा आणि आपल्या कुटुंबासोबत दररोज संवाद साधा. म्हणजेच स्वामी काहीतरी चमत्कार दाखवतील. स्वामी समर्थांच्या चरणी विश्वासाने सेवा करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.